नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नाना मास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या। नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा ॲम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम, प्राइम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध। अजूनही भरपूर काही, तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा। माहितीसाठी संपर्क साधा 9665176514 9665989111 9763300611। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्ताने कर्जत मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण डामसे आणि शकापाचे युवा नेते जे महेश मसे यांनी आज जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भेट घेतली। दोघांमध्ये काय चर्चा झाली अजून अद्याप आपल्याला काही समजलं नाही, पण या दोन नेत्यांनी वाढदिवसानिमित्ताने भेट घेतली। आगामी काळामध्ये कर्जत मतदारसंघावर सर्वांचा डोळा आहे। विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची ताकद असल्यामुळे सर्वांच्या नजरा शेतकरी कामगार पक्षांकडे सध्या दिसून येत आहेत, कारण शेतकरी कामगार पक्षाची ताकद कर्जत मतदारसंघात आहे असंही आम्ही मान्य करतो। मात्र अशा दोन नेत्यांनी आज शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आगामी काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाची राजकीय भूमिका कशी असेल हे आगामी काळामध्ये आपल्याला समजून दिसेल। कारण नारायण डामसे सुद्धा हे विधानसभेचे प्रमुख दावेदार आहे। ही आता जागा नेमकी कुणाला जाते यावर सर्व काय जे बरेचसे गणित अवलंबून आहे। नारायण डामसे हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दृष्टीने तयारी करताना दिसून येत आहे। नारायण डामसे हे सुद्धा शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील यांच्या जवळचे आणि किचन कॅबिनेटमध्ये त्यांना ओळखलं जातं। तसेच महेश मसे हे सुद्धा युवक नेते आहेत, ते सुद्धा युवकांचे प्रश्न असतील, पुरोगामी चळवळ जी आहे शेतकरी कामगार पक्षाची ती सुद्धा त्याच्यामध्ये काम करताना दिसून येते। त्यामुळे या दोन नेत्यांनी भेट घेतलेली आहे। नारायण डामसे 2029 मध्ये कर्जत मतदारसंघ जर अधिवेशित झाला तर नारायण डामसे प्रभावी आणि दमदार हे जे आहे ते उमेदवार असू शकतात। कारण जरी 2029ला कोणता, कारण जनगणनेनुसार 2029ला अनेक मतदारसंघात बदल करतायत आणि ते बदल होत आहेत। त्यामुळे 2029ला जर अधिवेशित मतदारसंघ जर पडला तर नारायण डामसे हे प्रभावी उमेदवार असतील। आणि आताही शेतकरी कामगार पक्षाने जर ही जागा घेतली तर नारायण डामसे जयंत पाटलांकडून त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते आणि ते त्यांच्या मदतीला जे आहे शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते आहेत ते त्यांना मदत करण्याचा दिसून येते। त्यामुळे दोन नेत्यांनी जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्ताने भेट घेतलेली आहे। त्यामुळे शकापाचं राजकारण हे कर्जतमध्ये आगामी काळामध्ये कोणत्या दिशेने जाणार हे खूप आपल्या महत्त्वाचं ठरणार आहे। कारण दोन नेत्यांनी आगामी काळामध्ये जयंत पाटलांची भेट घेऊन, कारण कर्जतचं राजकारण यावेळेला खूप घडामोडी घडणारा दिसून येईल। कारण बऱ्याचशांच्या नजरा शेतकरी कामगार पक्षांकडे, ठाकरे गटाकडे नजर आहे। त्यामुळे ही जागा नेमकी कुणाला जाते हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। पण शेतकरी कामगार पक्ष ही कर्जतच्या राजकारणात आणि रायगडच्या राजकारणामध्ये प्रभावीपणे आम्ही म्हणलेलं आहे। त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आगामी काळामध्ये दोन नेत्यांनी भेट घेतल्यामुळे आगामी काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण कशा पद्धतीने पाहणे हे आपलं महत्त्वाचं ठरणार आहे। विधान परिषदे निवडणुकीमध्ये जयंतभाई उभे आहेत, त्यामुळे त्या निकालामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे खऱ्या अर्थाने आपल्याला ताकद दिसणार आहे। कारण जयंत पाटलांचा जर विजय झाला तर शेतकरी कामगार पक्षाला उत्साहाने प्रभावीपणे शेतकरी कामगार पक्ष येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सत्ता येणार आहे। त्यामुळे जयंत पाटील रायगडच्या राजकारणात मंत्री होऊ शकतात। मात्र विधान परिषदेमध्ये जर पराभूत झाला तर शेतकरी कामगार पक्षाला रायगडाच्या राजकारणात पुन्हा एकदा कसरत करावी लागेल। कारण रायगडच्या राजकारणात तटकरे आहेत, त्यामुळे कोण कुणाचा गेम कधी करेल हेही सांगता येणार नाही। त्यामुळे जयंत भाईंना ह्यावेळची निवडणूक फार काही सोपी नाही आहे हे लक्षात घ्या। कारण मिलिंद नार्वेकर आहेत, मिलिंद नार्वेकरांचे अनेक पक्षांशी, अनेक आमदारांशी चांगले घनिष्ठ संबंध आहेत। त्यामुळे हा धोका जयंत पाटलांना होणार का, मिलिंद नार्वेंना होणार का? कारण दरवेळेला जयंत पाटील सहज निवडून येतात, कारण जयंत पाटील अनेक आमदारांशी चांगले घनिष्ठ संबंध आहेत। आर्थिक रसद पुरवण्याचं काम सुद्धा जयंत पाटील हे अनेक आमदारांना करत असतात, त्या दृष्टीने आपण अनेकदा पाहिलेलं आहे। त्यामुळे जयंत पाटील नेहमी विधान परिषद सहज जिंकून येतात, कुठलीही अडचण नसतात। मात्र ह्यावेळची निवडणूक जरा कठीण आहेत, कारण भाजपनी सुद्धा महायुतीने सुद्धा आपल्या महायुतीच्या 9 जे जागा आहेत त्या कुठल्याही प्रकारे
पराभव होऊ नये या दृष्टीने खबरदारी घेताना दिसून येते। त्यामुळे हे दोन नेत्यांनी आज भेट घेतलेली आहे जयंत पाटलांचे। त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने भेट जर घेतली असती त्यामध्ये राजकीय चर्चा नेहमीच घडलेली दिसते। त्यामुळे या चर्चेतून भविष्यामध्ये काय आगामी शेतकरी कामगार पक्षाची कशा पद्धती राजकीय रणनीती असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।